चेक. धन्यवाद योगेश पाटील सर. सेमीफायनल नंबर 1 पहिला सेमीफायनलचा सामना कानवलच्या विरोधात. मुठवल आणि पहिलाच बॉल बाउन्सर. चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. सूरजच्या माध्यमातून योगेश्वर आणि विनोद याने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. या महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांना चांगला खेळ साकारावा लागेल, कारण इथून जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. सौमिक केबल नेटवर्क ट्रॉफी 2025 या वर्षामधील अनंत केने यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक दिवसीय क्रिकेटचा सोहळा नांदकरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळतोय. योगेश्वर ऑन स्ट्राइक, राउंड द विकेट सूरज. हो यावेळेला फुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टो एंडला बॉल लागतोय. थोडासा नाराज असेल स्वतःवरती, कारण हा बॉल बरोबर त्याच्या रेंज मध्ये होता. येथे तो 6 धावा सहजगत्या पूर्ण करू शकला असता, परंतु एकच धाव तिथे मिळाली आहे. परंतु सूरजला ही विसरून चालणार नाहीये. व्हर्सटाईल बॉलर आहे. व्हेरिएशन सातत्यानं त्याच्या माध्यमातून आपण बघत आलोय आणि या मुख्य म्हणजे या स्पर्धेमध्ये त्यानं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. विनोद समोर पिकअप शॉट, स्क्वेअर लेगला फील्डर उपस्थित, कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी सुटला. विनोद पाटीलला जीवनदान मिळतोय. जो विनोद पाटील पहिल्या सामन्यामध्ये तुटून पडला होता आणि इथे शून्यावर त्याचा आता झेल ड्रॉप केलाय. येणाऱ्या काळामध्ये कळेल किती महागात पडतं. एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण झाली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 2 या आकड्यावरती 7 स्टार यांनी खूप मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली. सौमिक केबल नेटवर्क ट्रॉफी साठी राउंड द विकेट सूरज. या वेळेला वाईड लाईन जरूर आहे, वाईड लाईन जरूर आहे आणि पंचांचा वाईड बॉलचा देखील इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने 3 या आकड्यावरती. यानंतरचा जो सेमीफायनलचा सामना होईल तो पीसेच्या विरोधात नांदकर. यॉर्कर लेन फ्लिक केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एकच धाव. सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा प्रहार करायचा होता. बॅटची आतली कडा, बॉल येतोय स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पुन्हा तोच फिल्डर आहे, त्याच्याकडून कॅच ड्रॉप झाला. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. यानंतर जो सेमीफायनलचा सामना होणार आहे, दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचं. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायतीराज चषकाचे सेमीफायनलिस्ट पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर. नांदकर विरोधात पिसे. हो या वेळेला उडवला बॉल, लॉफ्टेड इट आउट ऑफ द पार्क. योगेश्वर इन स्टाईल ऑफ युवराज सिंग, सिक्सर. कडक बेधडक फटका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि फ्लेक्स तुम्ही पाहतात. अनंत केने यांच्या वाढदिवसानिमित्त 7 स्टार आणि त्याचबरोबर भगवान पाटील, संजयजी केने, रोशन पाटील, संजय भजागे. यावेळेला पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल, ओव्हर पिच बॉल होता ऑन साइडला. ऑन ड्राईव्ह करत असताना कुमार रणवी, सर्वात मोठा फॅन फॉलोविंग असणारा खेळाडू या विभागातील. एक धाव त्याच्या विरोधात पूर्ण केली. धावसंख्या धावफलकावरती 12 रन्स. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. जे अनुमान कानवल संघाचा आपण विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये दोघे शेवटपर्यंत खेळले होते आणि याही मॅच मध्ये आतापर्यंत चांगली भागीदारी केली. व्हाईट बॉल
एक सधाव त्या ठिकाणी मिळेल. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 13 धावा. योगेश्वर मॅन इन फॉर्म, भन्नाट फॉर्मात असलेला खेळाडू. हो हो हो, यावेळेला लॉफ केलाय. खडे खडे, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, आउट ऑफ पार्ट, अनदर सिक्सर. दुसरा सिक्सर आतापर्यंत योगेश्वरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. 19वा. सुरुवातीच्या दोन्ही मॅचेस मुठवा संघ खेळत असताना पहिल्यांदा बॅटिंग करत असताना त्यांनी जिंकल्या, परंतु आता या सामन्यामध्ये ते पहिल्यांदा बॉलिंग करतायत. शरीर भेदी हा चेंडू होता, लेंथ बॉल होता, बॉडी लाईनचा बॉल, दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. योगी सर, परंतु आपण आउटसाइड एज, विकेट कीपर त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. मोरेश्वर सुतार सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आणि ट्रेंडिंगला असणारा रील कालच एक इंस्टाग्रामवर आला टेनिस क्रिकेटच्या पेजवर, ज्यावेळेला अक्षय थेटेचा स्लो वन आणि त्यावर मोरेश्वर सुतारची ती झेल जरूर त्याला आता ती डोक्यामध्ये डोळ्यांसमोर आली असेल आणि त्याचं म्हणणं होतं की ही झेल व्हायला हवी होती. सूरजने चांगला प्रयत्न केला, परंतु कुमार थोडासा निराश असेल. अशा प्रकारच्या तुम्हाला संधी कमी येतील, जेव्हा जेव्हा येतील त्या संधीचं सोनं तुम्हाला करावा लागेल. चांगला बॉल, लेन बॉल होता, शॉर्ट ऑफ गुड लेन पडल्यानंतर चांगला बाउन्स राईज होत असताना बॉल विकेट कीपर कडे गेला. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला पूल केला, एकच धाव. तेवढा प्रॉमिसिंग टायमिंग आपल्याला बघायला मिळाला नाही. 23 धावा, 23 रन्स, 2 षटकांचा खेळ समाप्त. सुधीर पाटील येतोय अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. चला, दोन्ही कॅप्टन नानकरचा कर्णधार इथे उपस्थित आहे, पीसे संघ कर्णधार. दुसरा सेमीफायनलचा सामना टॉस या ओव्हर नंतर केला जाईल. हो, यावेळेला हवेमध्ये बॉल आहे मिस्टामिंग, परंतु विकेट कीपर आणि गोलंदाज दोघेही बॉल पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. नो मॅन्सला चेंडू लँड होतो, निर्जन स्थळी चेंडू पडला तोपर्यंत वेळ होती 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 24 धावा. इथून 5 बॉल मध्ये किमान 15 धावा आणखी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, म्हणजेच काहीतरी 40चं टार्गेट या ठिकाणी येईल आणि 40 धावा चेसिंग आतापर्यंत झालेल्या नाहीयेत.
त्याच्यामुळे ती धावसंख्या एक फार चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. सुधीर पाटील नेहमीच अंतिम ओव्हर मध्ये आला, परंतु जेव्हा धावा वाचवत असताना मुठवळ संघ खेळला त्या वेळेला सुधीर यशस्वी ठरले. आता पहिल्या सत्रामध्ये तो गोलंदाजी करतो आणि त्याच्या समोर मान इन फॉर्म योगेश्वर आहे. 2 सिक्सर त्यानं मारलेत. खराब बॉल आहे यावेळेला. शॉर्ट बॉल ऑन साइडला वळवलाय. वॅकंट एरिया मधून बॉल निघून चाललाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये फिल्डर येत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण. सुधीरचा बॉल ऑन साइडला पीक केलाय. लेन बॉल पीक केलाय आणि स्क्वेअर लेगला टीक केलाय. षटकार. तिसरा सिक्सर योगेश्वरच्या बॅटमधून आणि बघता बघता संघाची धावसंख्या फायटिंग टोटल कडे आता वाटचाल करत असताना 32. रन्स 32 धावा. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हाट अ शॉट. ग्रेट शॉट. अनदर सिक्सर. काय फ्लिक केला. 1 नाही 2 नाही 100 वेळा हा फटका बघावा. अगदी डोळ्यांच्या कॅमेरामध्ये कैद करणारा क्षण आपल्याला बघायला मिळतोय. व्हाट अ शॉट. आउटस्टँडिंग बॅटिंग. थोडासा दिशेपासून भरकटला सुधीर पाटील. दिशा से भटके तो पडेंगे फटके. आणि तो फटका आपल्याला बघायला मिळाला योगेश्वरच्या बॅटमधून. सुधीरचा पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने गॅप शोधला. लॉंग लेगला. आता चेंडू थोडासा थांबतोय. आउटफील्ड स्लो आहे त्या ठिकाणी. पाण्याची डबकी साठलेली आहेत आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय की तिथे बॉल थोडासा स्लो होऊन जातो आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केलेल्या आहेत. आणि या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावा फलकावरती 40 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जी चर्चा करत होतो की 40 पर्यंत धावा जर झाल्या तर डेफिनेटली बॉलिंग युनिट मुठवळच्या फलंदाजांची परीक्षा घेऊ शकतात. खांडवलकडे एवढा चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि त्या 40 धावा स्कोर कार्ड वरती आता झालेल्या आहेत. हा चेंडू डॉट आला तर मी म्हणेल थोडाफार का होईना मोमेंटम मिळेल. मुठवलच्या बाजूने 40 धावांचं टार्गेट 41चं टार्गेट राहील. परंतु शेवटचा बॉल आला द फ्लिक. आणखी एक सिक्सर. जणू का युवराज सिंग भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा आज नानकरच्या मैदानावर आलाय की काय. असाच खेळ योगेश्वरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. आणखी एक षटकार त्यानं खेचला आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावा फलकावरती 46-47 धावांचं लक्ष्य फायनल मध्ये पोहोचण्यासाठी मुठवल संघाला बनवावं लागेल. हा तोच खेळाडू आहे योगेश्वर ज्यानं लागोपाठ 3 अर्धशतक बनवण्याचाही विक्रम किरवलीच्या क्रीडांगणावरती केला होता. खांडवल संघासाठी नेहमीच तारणहार संकट मोचक म्हणून तो उभा राहिला आणि आज आपण बघितली त्याची इनिंग. 5 सिक्सर त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाले. 39 धावा वैयक्तिक त्यानं ठोकल्या. 46 धावा बनवल्या. 47चं लक्ष्य सेट करण्यात आलं. चला दोन्ही कॅप्टन आपण यायचं. टीम गावदेवी पीसे आणि नानकर. लखन पाटील 7 स्टार मेंबर. थोडेसे लेट पण थेट आलेत या स्पर्धेमध्ये. नानकर संघाने टॉस जिंकले. निर्णय कळवायचा टीम नानकर. बॅटिंग करण्याचा निर्णय. इट्स ओके.
47 धावांचं लक्ष्य. राकेश षटक क्रमांक पहिलं, समोर सूरज असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट. 47 लक्ष्य, पहिलाच बॉल हवेमध्ये, विकेटची संधी आहे. योगेश्वर डाऊन दी बॉल अँड ही मेक्स अ नो मिस्टेक. विकेट गॉन. पहिला धक्का लागतोय मुठवा संघाला. नेक्स्ट बॉल. ओहो हो, यावेळेला नवीन बॅटर मैदानामध्ये प्रसाद आलाय. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळलाय प्रसाद. फायनल मध्ये पोहोचण्यासाठीची लढत आहे, जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे सौमिक केबल नेटवर्क ट्रॉफी 2025च्या. आणि सध्या तरी जय हनुमान कांडवल टीमनं अतिशय सुंदर खेळ साकारलाय. राकेश शॉर्ट बॉल फेकून दिला थेट, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. काय बॅट स्पीड आहे प्रसादच्या माध्यमातून. वा, ग्रेट शॉट. लेन बॉल होता खरं तर, तेवढाही आखूड टप्प्याचा बॉल नव्हता आणि तो समोर खेचलाय. याच्यासाठी तुमच्याकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन, हँड अँड आय कोऑर्डिनेशन अतिशय महत्वाचं असतं आणि ते आपल्याला बघायला मिळालं. हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आहे, खूप जास्त बाहेर आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. प्रसाद या खेळाडूकडून भरपूर जरा अपेक्षा असेल. सूरज पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला, परंतु त्यानंतरच्या दोन्ही मॅच मध्ये सूरज अपयशी ठरला. ओहो हो, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, परंतु या वेळेला सर कीपरच्या हातामध्ये हा शॉर्ट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल. धावसंख्या धाव फलकावरती 7. पहिल्या षटकामध्ये सध्या आपण पाहतो राकेशला कांडवल टीमचा इथे धाव मिळणार नाही असंच अंपायर सांगतात. आय थिंक कुठल्या प्रकारे स्ट्रोक ऑफर केला नव्हता, ऍक्शन नव्हती. आणि खरं तर बॅटर बॉल लीव करण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं, त्याच्या शरीराला चेंडू लागला आणि हा चेंडू डॉट होतोय. या बॉलवर एखादा मोठा फटका शोधावा लागेल रन रेटला स्पर्श करण्यासाठी. राकेश समोर प्रसाद सोडून दिलाय बॉल आणि इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धाव फलकावरती 8 डावा, 47 धावांचं लक्ष्य पार करायचंय. आणि बऱ्याचशा मॅचेस आपण मॉर्निंग सेशन पासून बघत आलेलो आहोत. पहिल्या सत्रामध्ये ज्या ज्या संघांना बॅटिंग केले ते संघ जिंकलेले आहेत. आणखी एक स्विंग अँड मिस, अनदर गुड बॉल. आणि याचबरोबर षटक क्रमांक पहिला समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 8 विदाउट लॉस, 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शेवटच्या
112 बॉल शिल्लक आहेत आणि हा सामना जिंकण्याकरिता 39 धावांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय. निखिल बॉलिंग मार्कवर, विशाल ऑन स्ट्राइक. एकही बॉल त्यानं फेस केलेला नाहीये फर्स्ट ओव्हर मध्ये. तो स्ट्राइक एंडला. यावेळेला ऑन ड्राईव्हचा फटका. एक धाव तरी ते मिळाली आहे. एकच धाव. एका धावावरती समाधान मानावं लागेल. सेमीफायनल नंबर 1. आमचे सातही सितारे अक्षरशः चमकले त्या परिसरामध्ये. 7 स्टार. निखिल पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रसाद समोर. यावेळेला पुन्हा शरीरावर येणारा बॉल होता. एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. सिंगल स्कोर पुढे जरूर घेऊन जातात, परंतु इथून विजयाकडे जायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. षटकार चौकार तुम्हाला मारावे लागतील तेव्हा तुम्ही विजयाकडे जाल. कारण इथून आता टार्गेट मोठं शिल्लक आहे. 10 बॉल आहेत आणि अजूनही 37 धावा करायचे. स्विंग अँड मिस. गुड बॉलिंग हिअर फ्रॉम निखिल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. 9 चेंडू आणि आता 37 धावांची गरज आहे. निखिल राईट अमोद विकेट. हो, यावेळेला शॉर्ट बॉल होता. आणखी एक चांगला चेंडू. लागोपाठ निर्धाव चेंडू विशाल समोर पाहायला मिळाले. आणि हा सामना आता हळूहळू आपण पाहतो. फायनलचे दरवाजे उघडत असताना जय हनुमान कानवल टीम. जबरदस्त खेळ. योगेश्वर महत्वाच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा स्वतःला त्यानं सिद्ध केलं. यावेळेला बॅटच्या स्टिकरला बॉल लागतोय. मागे बॅकआउट ऑफ द पॉइंट गल्ली रिजन मधून बॉल ट्रॅव्हल झाला. वेळ होती फक्त एकदा पूर्ण करण्याची. आणि आता जवळजवळ शांतता मैदानामध्ये पाहायला मिळते की याचाच अर्थ बऱ्याचशा जे जाणकार प्रेक्षक आहेत त्यांना आता अंदाज आलाच असेल की फायनल मध्ये कोणता संघ पोहोचतोय. एक मात्र स्टार अजित पाटील जे 7 स्टार मधील शेवटपर्यंत झुंज दिला. अजूनही झुंज सुरू आहे कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. 11 धावा 36 ची गरज आहे. 7 बॉल शिल्लक आहेत. हो, त्यामधून आता 6 कमी होणार असा फटका सादर केला प्रसाद. शेवटच्या 6 बॉल मध्ये आता 5 षटकारांची गरज. 30 धावांची गरज मुठवळ संघाला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. शेवटचे 6 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 30 धावांची आवश्यकता गोलंदाजी करण्यासाठी. प्रवीण येतो बॉलिंग मार्कवर. समोर विशाल असेल. विशाल हा रेकॉर्ड बनवणार का? खरं तर सर्व काही शक्य आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. एका ओव्हर मध्ये 42 धावा आपण चेज होताना पाहिलेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आता 29 ची गरज आहे. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा करण्यात आलेला आहे. म्हणजे आता प्रवीण बाउन्सर देखील समाप्त केला. त्याच्यामुळे आता इथून पुढे त्याची काय रणनीती असेल बघूया आपण. पुन्हा एकदा पंच आपल्याकडे वळतात. अशी गोलंदाजी राहिली तर पुन्हा मुठवळकरांना संधी निर्माण होईल. आणि आता विकेट किपर विनोद काहीतरी या ठिकाणी नक्कीच मेसेज देणार आहे गोलंदाजाला. कान मंत्र देणार आहे की इथून तुला पुढे कशी गोलंदाजी करायची आहे. 28 धावा अजूनही शिल्लक आहेत. 6 बॉल. खरं म्हणजे अजूनही आपण जर विचार केला तर इथून जवळपास 80 ते 90% सामना झुकलेला कानवलच्या बाजूने. परंतु जे शिल्लक 10% आहेत ना ते 10% कधी 100 होतील हे कोणी सांगू शकत नाही. हा बॉल यावेळेला डॉट होतो. विशालनं आज पूर्णपणे नाराज केला. विशालच्या
बॅटमधून नाज हवा तसा खेळ आपल्याला बघायला मिळाला नाही. मुठवा संघाला तो खेळ अपेक्षित होता. तिसरा सामना आपण पाहतोय विशालचा पूर्णपणे तो फ्लॉप ठरला. आता 5 मध्ये करायचे आहेत 28. पुन्हा एक डॉट बॉल. आता इथून 4 बॉल 28 ची गरज. हो हो हो, यावेळेला मोठा फटका. असे फटके खरं तर सुरुवातीला येणं गरजेचे होते आणि तो फटका आता विशालच्या बॅटमधून आला. सिक्सर. आणखी एक डॉट बॉल. आणि याचबरोबर सामना या ठिकाणी फिनिश होतो आणि फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरतोय जय हनुमान कांडवल टीम. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स बॉयज. एक फॉर्मॅलिटी लेफ्ट आणि तिथून पुढे जल्लोष साजरा केला जाणार आहे कांडवल टीमच्या वतीनं. 7वा स्टार तोही आता जवळजवळ स्पर्धेच्या बाहेर. प्रतीक्षा करावी लागेल. पंचांचा नो बॉलचा इशारा. फायनली आमने लोणार असोसिएशन मध्ये जय हनुमान कांडवल टीम कडे आतापर्यंत एकही ट्रॉफी नव्हती, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आता किमान एक ट्रॉफी तरी त्यांच्या गावामध्ये जाणार आहे, त्यांच्या नावी होणार आहे. कारण फायनल मध्ये पोहोचणारा सौमिक केबल नेटवर्क ट्रॉफी 2025 चा पहिला संघ ठरतोय जय हनुमान खांडवल टीम. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अँड हार्ड लेग बॉयज मकरंद स्पोर्ट मुटवाल. सामनावीर पुरस्कार नो डाउट